सीबीएसई आणि विविध खाजगी शाळांमध्ये पालकांना आपल्या मुलांना हजारो रुपयांची पुस्तकं खरेदी करायला भाग पाडलं जातं। तसा आदेश शाळा काढते। त्यासाठी दुकानं बांधून दिली जातात आणि जी दुकानं बांधून दिली जातात तिथून कमिशनही कमावलं जातं। साम टीव्हीनं हा विषय सातत्यानं लावून धरला। तुमच्या प्रतिक्रिया, पालकांच्या प्रतिक्रिया या सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि कशी दुकानदारी शाळांची सुरू आहे ही दाखवण्याचा प्रयत्न केला। त्याला यश येऊ पाहते। राज्य सरकारनं त्यासाठीचा नियम केला आणि शाळांनी कोणत्याही स्वरूपात कोणत्याही दुकानदाराबरोबर पुस्तकं खरेदी बांधून देऊ नये असा आदेश दिला। आता यापुढे जात केंद्र सरकारनं मुख्यतः मानवी हक्क आयोगानं आदेशच काढलाय की कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला एनसीईआरटीनंच दिलेली पुस्तकं ही अभ्यासात वापरावी लागतील। खासगी संस्थांनी प्रकाशित केलेली पुस्तकं ही खरेदी केली तर कारवाई केली जाईल आणि त्यासाठी दंडही आकारला जाईल। आता पालक म्हणून तुमची आमची जबाबदारी आहे की येत्या काळामध्ये कोणत्याही परिस्थितीत जर असा जोर जबरदस्ती दडपशाहीनं पुस्तकं खरेदी करायला लावली गेली आणि दुकानदारी केली गेली तर त्याचा योग्य पद्धतीनं विरोध करणं आणि त्याला कायदेशीर कक्षेमध्ये आणून त्यांच्यावर कारवाई करून घेणं, जबाबदारी तुमची आमची। आता त्यामुळे बोलायला हवं आणि शाळेच्या विरोधात योग्य त्या ठिकाणी आवाजही उठवायला हवा। आज ब्लॅक अँड व्हाईट मध्ये इतकंच। उद्या पुन्हा भेटू नव्या विषयासह। धन्यवाद।